नमस्कार, मी उमेश सणस. संकल्प न्यूज मराठीसाठी आपल्या सर्वांचं स्वागत. येणाऱ्या गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्या स्वतःतर्फे आणि संकल्प न्यूज मराठीतर्फे. नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, प्रगतीचं, स्थैर्याचं, ऐश्वर्याचं, शांततेचं आणि समाधानाचं जावो ही मनपूर्वक शुभेच्छा. गुढीपाडव्याचा सण म्हटला की पहिल्यांदा आठवतात ते प्रभू श्रीराम. याच दिवशी श्रीरामाने अयोध्येमध्ये प्रवेश केला. अयोध्येचा एक सुपुत्र हा अयोध्या सोडून 14 वर्षापूर्वी गेलेला होता. वनात गेलेला होता, वडिलांच्या इच्छेसाठी गेला होता, वडिलांची आज्ञा म्हणून गेला होता. 14 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एका मोठ्या आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये विजय प्राप्त करून अयोध्येचा हा सुपुत्र पुन्हा अयोध्येत आलेला होता. त्याच्या यशासाठी, त्याच्या विजयासाठी सारे अयोध्येचे नागरिक एकत्र जमले होते आणि अयोध्येच्या नागरिकांनी हा आनंदोत्सव साजरा केला होता. नव्या वर्षाची सुरुवात करणारा हाच तो गुढीपाडव्याचा दिवस. श्रीरामांनी अयोध्येत प्रवेश केला. श्रीरामांनी 14 वर्षाच्या वनवासाच्या कालखंडानंतर आणि रावणाच्या पराभवानंतर पुन्हा अयोध्या पाहिली, तो हा दिवस. म्हणजे श्रीरामांना अयोध्येला परत यावं असं का वाटलं असावं? म्हणजे रामाने लंका जिंकलेली होती, रावणाचा पराभव केलेला होता. लंका जिंकत असताना रामांनी बिभीषणाची मदत घेतली होती, ही गोष्ट खरी होती. पण अयोध्येपेक्षा लंका हे अधिक मोठं राज्य होतं. अयोध्येपेक्षा लंका हे समृद्ध राज्य होतं. वर्णनं अशी आहेत की लंका ही सोन्याची होती. वर्णनं अशी आहेत की लंका हे समृद्ध राज्य होतं. वर्णनं अशी आहेत की लंका हे अभेद्य राज्य होतं. वर्णनं अशी होती की लंकेसारखं ऐश्वर्य जगात कुठंही नव्हतं. अयोध्या हे लंकेच्या पासंगाला पुरू शकत नव्हती. हे सगळं माहिती असताना श्रीराम जे आहेत ते लंकेवर राज्य करण्याची अभिलाषा मनात न धरता आपल्या गावाकडं, आपल्या देशाकडं, स्वतःच्या भूमीकडे जे आहेत ते परत आलेले होते. अयोध्येवरच्या प्रेमानं रामांना अयोध्येला परत आणलेलं होतं. म्हणजे रामाने बिभीषणाला शब्द दिला होता. बिभीषणाला सांगितलं होतं की रावणाच्या वधानंतर, रावणाचा पराभव केल्यानंतर तुला लंकाधिपती म्हणून मी जाहीर करेन. पण तशी अडचण नव्हती. राम बिभीषणाला सांगू शकले असते की तुला मी वाऱ्यावर सोडणार नाही, तुझं पुनर्वसन दुसरीकडे कुठंतरी करेन, तुला आणखी कुठली तरी जागा देईन किंवा आणखी काही करता आलं असतं आणि लंकेवर सुखानं राज्य करणं रामांना शक्य होतं. परंतु लंकेवर राज्य करण्याचा पर्याय रामाने स्वीकारला नाही आणि राम पुन्हा आपल्या अयोध्या नगरीला आले. तोच हा पाडव्याचा दिवस आहे. तोच हा चैत्रातला पहिला दिवस आहे. या दिवसाच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. भारतीय माणसाच्या मनात राम आहे, भारतीय माणसाच्या जीवनात राम आहे आणि रामाशिवाय भारतीय माणसाचं जीवन हे व्यर्थ आहे. हे नेमकं का असं आहे याचा विचारही आपण करण्याची आवश्यकता आहे. राम हा भारतीयांसाठी आदर्श पुरुष आहे. राम हा भारतीयांचा जीवनमंत्र आहे आणि रामाचं नाव घेतल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अनेक कल्पना उभ्या राहतात, अनेक स्मरणं उभी राहतात आणि अनेक गोष्टी ज्या आहेत ते भारतीय माणसाला स्मरत असतात. रामाचं आयुष्य हा इतिहास आहे का? रामायण ही काल्पनिक कथा आहे याच्यावर अनेक लोक जे ते बोलत राहतात. काही लोकांच्या मते रामायण ही काल्पनिक कथा आहे. रामायण ही कवीनं लिहिलेलं महाकाव्य आहे आणि या महाकाव्यावर विश्वास ठेवणार नाही असं म्हणणारेही आढळतात. काही लोकांचं असं म्हणणं आहे की रामायण हा इतिहास आहे, भारताचा इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे. मानवतेच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये सत्ययुगात घडलेला हा खरोखरा इतिहास आहे. रामायण इतिहास आहे की कल्पना आहे याच्या वादात मी जाऊ इच्छित नाही. रामायण हा कल्पना असेल, राम हा कल्पनेतला नायक असेल तरी तो इतका भव्य नायक आहे की त्या नायकाचं आयुष्य पाहताना आणि त्या नायकाच्या आयुष्यातल्या अनेक घटना अनुभवताना आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आणि जर रामायण हा इतिहास असेल तर नक्की आपण त्या इतिहासाचे वारस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतका गौरवशाली इतिहास जो आहे तो रामाचा इतिहास आहे. जगाच्या इतिहासामध्ये ज्याच्याबद्दल अभिमान वागावा, जगाच्या इतिहासामध्ये ज्याच्याबद्दल लोकांनी अत्यंत प्रेम दाखवलेलं आहे अशी फारच थोडी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे राम हा काल्पनिक असो किंवा ऐतिहासिक पात्र असो, पण रामाबद्दल भारतीयांच्या मनामध्ये आदर आहे. भारतीय जनमानसानं 3 महापुरुषांवर मनापासून प्रेम केलेलं आहे. पहिले श्रीराम, दुसरे श्रीकृष्ण आणि तिसरे छत्रपती शिवाजी महाराज.
आज इतकी वर्ष होऊन गेली तरी लोकांना रामराज्याचं स्वप्न पाहावंसं वाटतं. रामराज्यासारखं दुसरं राज्य जे आहे ते अनुभवाचं वाटतं. कारण सर्वात आदर्श राजा ही रामाची उपाधी जी आहे ती आजही गेली नाही. राजधर्म म्हणजे काय आणि राजधर्माचं पालन कसं करायचं याचा वस्तुपाठ रामाने आपल्या आयुष्यात स्वतःच्या कृतीतून दाखवलेला आहे. म्हणजे चित्रकूट पर्वतावर रामाला भेटायला आलेल्या भरताला राजधर्म म्हणजे काय हे श्रीराम समजावून सांगत बसलेले आहेत. राजधर्माचं पालन करत असताना श्रीरामाने आपल्या पत्नीचा त्याग केलेला आहे. राजधर्माचं पालन करत असताना श्रीरामांनी वैयक्तिक सुख आणि दुःख जे आहेत ते महत्त्वाची मानलेली नाहीत. आपल्या प्रजेच्या हितासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी आणि प्रजेच्या इच्छेसाठी प्रत्येक गोष्ट करणारा रामासारखा राज्यकर्ता जगाच्या इतिहासात सापडत नाही, कल्पनेतही सापडत नाही आणि कथा कल्पनेच्या काल्पनिक विश्वातही आढळत नाही. आणि म्हणून राम हा भारतीयांचा आदर्श आहे. म्हणून राम हा इतर सर्वांपेक्षा वेगळा असणारं व्यक्तिमत्व आहे, वेगळा असणारा आदर्श आहे. रामाच्या आयुष्यामध्ये आणि संपूर्ण रामचरित्र वाचलं, वाल्मिकींचं रामायण पाहिलं तर रामाच्या चरित्रामध्ये नेमकी कोणती गोष्ट आहे, रामायणात अशी कोणती गोष्ट आहे की ज्याचा मोह जो आहे तो सामान्य भारतीय माणसाला पडावा. मला स्वतःला असं वाटतं की रामाबद्दल असणारा सगळ्यात कमालीचा, पराकोटीचा समोरच्या माणसाला असणारा विश्वास ही रामाची सगळ्यात मोठी शक्ती आहे. म्हणजे ज्यावेळी विश्वामित्र ऋषी दशरथाकडे आले आणि सांगितलं की तुझा 16 वर्षही पूर्ण न झालेला मुलगा राम आहे, तो चांगला धनुर्धर आहे, मला वनामध्ये त्याला घेऊन जायचं आहे, तिथं काही शत्रू त्रास देत आहेत, काही राक्षस त्रास देत आहेत आणि त्यांच्यापासून रक्षण करण्याकरता तुझा हा राम नावाचा मुलगा माझ्याबरोबर दे, मी त्याच्या माध्यमातून या राक्षसांचा बंदोबस्त करतो. दशरथ म्हणाला, राजा दशरथाचं याच मुलावर सर्वाधिक प्रेम आहे आणि दशरथानं सांगितलं की माझा हा मुलगा नेऊन काय करताय, मी स्वतः तुमच्याबरोबर येतो आणि तुमचं रक्षण करण्याची कामगिरी पार पडतो. विश्वामित्र म्हणतात, राजन थांब, असं करू नकोस, मी तुला तुझी मागणी करायला आलेलो नाही. मला खात्री आहे की तुझा मुलगा असलेला श्रीराम हा हुशार आहे, गुणवान आहे, त्याच्या धनुर्धर असलेल्या क्षमतेबद्दल तुला खात्री नसेल पण मला खात्री आहे, हा राम जो आहे तो माझं रक्षण करेल, हा राम जो आहे तो आश्रमवासियांचं रक्षण करेल आणि दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करेल. वयाच्या 15व्या वर्षी सुद्धा रामाबद्दल ही खात्री जी आहे ती सर्वांना आहे. रामाला वनवासात जाण्याचा आदेश जो आहे तो दशरथाला द्यावा लागला. तो आदेश दशरथ स्वतः सांगू शकले नाहीत. वाल्मिकी रामायण असं सांगतं की हाही आदेश जो आहे तो कैकेयीनं रामापर्यंत पोहोचवला. राम म्हणाला, काही हरकत नाही, मी वनवासात जायला तयार आहे, माझी खात्री आहे आणि मी वनवासात जाईन, मला काही अडचण नाही आहे. दशरथाला स्वतःला माहिती होतं की ज्या मुलाला आपण यौवराज्याभिषेक करण्याचं स्वप्न पाहतो आहे तो मुलगा आपण वनवासात जा म्हणून सांगितलं, 14 वर्ष जा म्हणून सांगितलं की क्षणार्धात जाणार आहे, ही रामाबद्दलची वडिलांना असणारी खात्री आहे. राम आणि लक्ष्मण हा तुलसी रामायणातला प्रसंग आहे. राम आणि लक्ष्मण जे आहेत ते जनकाच्या घरी गेलेले होते. तिथं सीतेचं स्वयंवर होतं. या स्वयंवरामध्ये जे आहे ते शिवधनुष्य जे आहे ते जो उचलेल त्याला सीता माळ घालणार होती. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक राजांनी प्रयत्न करून पाहिले पण कोणाला ते धनुष्य उचलता आलं नाही. धनुष्य उचलण्याची क्षमता कोणामध्ये राहिली नाही आणि अनेक जण जे आहेत ते त्या प्रयत्नात अयशस्वी ठरले. ते बघितल्यानंतर जनक राजा जो आहे तो स्तब्ध झाला. जनक राजाच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि जनक राजा उभा राहून त्या सभेला असं म्हणाला की तुमच्यामध्ये कोणी शूर आहे का, तुमच्यामध्ये कोणी वीर आहे का, तुमच्यामध्ये कोणी पराक्रमी नाहीच का, असं असेल तर माझ्या मुलीला मी बिनलग्नाचं ठेवायचं का, हा काय प्रकार चाललेला आहे की तुमच्यामध्ये एकाही पुरुषामध्ये एवढा पुरुषार्थ नाही की तो हे धनुष्य उचलू शकेल आणि माझी मुलगी त्याला वरमाला घालू शकेल, याचं मला वैषम्य वाटतंय. तिथं शेजारी बसलेला लक्ष्मण उभा राहिला आणि त्याने सांगितलं, माझा मोठा भाऊ श्रीराम इथं आहे, माझा भाऊ राम इथं असताना क्षात्र धर्माबद्दल अशा प्रकारची भाषा बोललेली चालणार नाही. राम इथं असताना इथं कोणी पुरुष नाही, इथं कोणात पुरुषार्थ नाही, ही भाषा तुम्ही बोलू नका. रामाबद्दल वाटणारा हा विश्वास जो आहे तो लक्ष्मणानं व्यक्त केलेला. म्हणजे सीतेचं अपहरण झालं, रावणानं सीतेला पळवून नेलं. या प्रसंगाच्या वेळी देखील मारीचानं जे आहे, मारीच जो आहे तो हरणाचा वेश घेऊन आला. राम त्या हरणाला पकडायला गेला. सीता पर्णकुटी देखती होती, लक्ष्मण तिथं बसलेला होता. मारीचाचा पाठलाग करीत असताना जे आहे ते रामानं बाण सोडला. त्या बाण सोडल्यानंतर मारीचानं मरताना जोरात रामाचा आवाज काढला आणि लक्ष्मणा धाव धाव म्हणून हाका मारायला सुरुवात केली.
तो आवाज सीतेच्या कानावर पडला आणि सीतेला असं वाटलं की राम संकटात आहे. सीतेनं लक्ष्मणाला सांगितलं की माझा पती तुझा भाऊ संकटात आहे, ताबडतोब धाव आणि माझ्या पतीला मदत कर, तुझ्या भावाला मदत कर. लक्ष्मण हलला नाही. लक्ष्मण म्हटला माझ्या भावाचा हा आवाज आहे असं वाटलं तरी माझ्या भावाचा आवाज असा असला तरीही माझा भाऊ संकटात नाही. सीता म्हणाली कशावरून सांगतोयस? लक्ष्मणानं सांगितलं की माझा भाऊ शूर आहे, पराक्रमी आहे आणि ज्यावेळी त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे त्यावेळी त्याला अडचणीत आणण्याचं सामर्थ्य या पृथ्वी तलावर आजच्या घटकेला कोणात नाही. हातात धनुष्यबाण असलेल्या रामासमोर कोणी टिकूच शकत नाही. तेव्हा मी इथून हलणार नाही, माझ्या भावावर कोणतंही संकट नाही, हा विश्वास जो आहे तो लक्ष्मणाला आहे. वाली आणि सुग्रीव यांच्या भांडणामध्ये रामाने सुग्रीवाची बाजू घेतली, सुग्रीवाला मदत केली. सुग्रीवानं वालीला आव्हान दिलं आणि वाली आणि सुग्रीवामध्ये द्वंद्वयुद्ध सुरू झालं. या द्वंद्वयुद्धामध्ये काही काळ अधिक गेला असता तर सुग्रीवाला उचलून आपटून त्याचे प्राणही वालीने घेतले असते. पण सुग्रीवाला खात्री होती की आपण श्रीरामांचा शब्द घेऊन गेलेलो आहोत. श्रीरामाने एकदा शब्द दिला की आपल्याला मदत केल्याशिवाय राम सोडणार नाही. श्रीराम लंकेवर हल्ला करण्यासाठी गेले. विभीषणानं रामांना मदत केली. राम आणि विभीषण यांची भेट झाली. रामानं पहिलं कुठलं कृत्य केलं असेल तर विभीषणाला लंकेचा राजा म्हणून राज्याभिषेक केलेला आहे. या विभीषणालाही हे माहिती होतं, विभीषणालाही याची खात्री होती की आपल्याला राज्याभिषेक रामानं केला, याचा अर्थ आपल्याला लंकेच्या सिंहासनावर बसवण्याची जबाबदारी रामाने घेतलेली आहे. रामाबद्दल सर्व काळामध्ये प्रत्येक माणसाला हा विश्वास वाटलेला आहे की रामानं मला शब्द दिलेला आहे, रामाचा शब्द आहे, राम एकदा बोललेला आहे, त्या व्यतिरिक्त काही होणार नाही. कैकेयीनं जेव्हा रामाला सांगितलं की तुझे वडील बोलत नाहीयेत पण त्यांची अशी इच्छा आहे की तू 14 वर्ष वनवासात जावंस, तेव्हा तू वनवासात जा. त्यावेळी रामानं सांगितलं की माते, माझ्या वडिलांची इच्छा म्हणून काय, पण तूही अशी इच्छा व्यक्त केली असतीस तरीही मी वनवासात गेलो असतो. ते सांगण्यापूर्वी कैकेयी जी आहे ती रामाला सांगत होती की तुझे वडील तुला सांगायला धजवत नाहीत, पण मी त्यांचा निरोप तुला सांगते, त्यांच्या मनातील इच्छा काय आहे ते मला सांगते, पण तू ते ऐकशील का? कैकेयीला शंका होती की राम त्याप्रमाणे वागेल का. रामानं कैकेयीला सांगितलेले शब्द जे आहेत ते वाल्मिकीच्या रामायणात आहेत. राम म्हणाला की मी एकदा बोललो की त्यानंतर मागं वळायची मागं फिरायची मला सवय नाही. मी जे बोललेलो आहे त्याप्रमाणे वागणं हा माझा स्वभाव आहे, त्याप्रमाणे वागणं हा माझा संस्कार आहे. रामाला आपला शब्द वाया जाऊ द्यायची सवय नव्हती, रामाला आपला बाण वाया जाऊ द्यायची सवय नव्हती. आणि रामासारखं दगदगतं चारित्र्य असलेला चारित्र्य संपन्न महापुरुष जो आहे तो रामायणातल्या सर्व पात्रामध्ये रामाशिवाय दुसरं कोणी दिसत नाही. अशी अनेक विलोभनीय रूपं जी आहेत ती रामाच्या रूपानं आपल्याला अनुभवायला मिळतात. महाभारताचं महाकाव्य जे आहे ते एका घराण्याच्या भाऊबंदकीचं सगळा इतिहास असलेलं जे आहे तो महाभारत आहे. रामायण हा भाऊबंदकीचा इतिहास नाही आहे. रामायण हा सावत्र भावांच्या एकमेकांवरच्या प्रेमाचा इतिहास आहे. रामानं कोणताही विचार न करता, रामाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की वडिलांची इच्छा हीच आज्ञा समजून जे आहे ते राम जे ते ज्या दिवशी त्याला यौवराज्याभिषेक करायचा होता त्याच दिवशी राम वनवासात गेलेला आहे. रामानं कोणाची पर्वा केलेली नाही आहे. वनवासामध्ये रामाला परत आणण्याकरता चित्रकूट पर्वतावर सीता गेलेली आहे. रामाला वनवासातून परत आणण्याकरता चित्रकूट पर्वतावर भरत गेलेला आहे, शत्रुघ्न गेलेला आहे, कौशल्य गेलेली आहे, कैकेयी गेलेली आहे. रामाच्या व्यक्तिमत्वाचं विलोभनीय रूप असं आहे, रामाच्या व्यक्तिमत्वाचा वेगळेपणा असा आहे की तिथं राम सगळ्यात जास्त प्रेमानं कैकेयीशी वागलेला आहे. वाल्मिकी रामायण असं सांगतं, तुलसीदासानं तर त्याची खास वर्णनं केलेली आहेत की राम सगळ्यात जास्त आपुलकीनं स्नेहानं जे आहे ते कैकेयीची चौकशी करतोय. रामाला माहिती आहे की कैकेयीनं आदेश दिल्यामुळं, कैकेयीनं दशरथ राजाच्या मनामध्ये विष कालवल्यामुळं आपल्याला वनवासात जावं लागलेलं आहे. हे लोकांना कळाल्यानंतर, हे कुटुंबियांना कळाल्यानंतर कैकेयीकडं घृणास्पद नजरेनं लोक पाहणार आहेत, कैकेयीशी वाईट लोक वागणार आहेत. असं तिच्याशी कोणी वाईट वागू नये म्हणून मला वनवासात जायला लागलं, त्याच्यात तुझा दोष नाही, त्यात तुझी जबाबदारी नाही, हे कैकेयीला पटावं आणि इतरांनाही लक्षात यावं आणि कोणी कैकेयीशी वाईट वागू नये म्हणून कैकेयीशी विशेष स्नेहानं चित्रकूट पर्वतावर वागणारा राम हा सर्वार्थानं वेगळा. रामाला तू परत ये, दशरथ राजाला तू शब्द दिलेला होतास की मी वनवासात जाईन, पण दशरथ राजाला दिलेला शब्द आता पाळण्याची आवश्यकता नाही. दशरथ राजा मरण पावलेला आहे आणि तू परत चल
म्हणून भरतानं विनंती केली, कैकेयीनं विनंती केली, कौशल्याने सांगितलं, प्रधान असलेल्या सुमंतांनी सांगितलं, रामाने सांगितलं की माझा शब्द आहे, मी एकदा वडिलांना शब्द दिलेला आहे, वडील असोत किंवा नसोत वडिलांना दिलेल्या शब्दांचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. मी वनवासातून परत येणार नाही, काहीही झालं तरी येणार नाही. माझ्या वडिलांना दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळणं हे माझं कर्तव्य आहे. आणि 14 वर्ष राम जे ते वनवासात राहिलेले आहे. एका शब्दाखातर 14 वर्षाचा वनवास स्वीकारणारे राम हे आजच्या कालखंडामध्ये रोज शब्द बदलणाऱ्या आणि दिवसातून 10-20 वेळा खोटं बोलणाऱ्या लोकांसाठी जे आहे ते एक वेगळा आदर्श जे आहे ते नक्की ठरू शकतात. जगावं कसं हे समजून घ्यायचं असेल, जगावं कशासाठी हे समजून घ्यायचं असेल आणि तत्वांसाठी जगताना काय हाल अपेष्टा सहन करावे लागतात हेही समजून घ्यायचं असेल तर रामचरित्र वाचलं पाहिजे, रामायणाचा अभ्यास केला पाहिजे आणि रामचरित्रातला काही अंश जो आहे तो आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रामाने वनवासात जाण्यापूर्वी लक्ष्मणानं रामाला सांगितलं की माझा बाप, तुझा बाप जो आहे तो पत्नीच्या प्रेमानं अंध झालेला आहे, मी खड्ग उपसतो आणि आपल्या या विषय लंपट झालेल्या बापाचं जे आहे ते डोकं उडवून टाकतो, तू वनवासात जायची गरज नाही. रामानं शांतपणानं लक्ष्मणाला सांगितलं की बाबा रे, तू असं काही करू नकोस. त्याला घट्ट जवळ घेतलं, मिठी मारली, त्याला शांत केलं आणि सांगितलं तू असं काही करू नकोस असं सांगणं आहे आणि तू काहीही केलंस तरी माझ्या वडिलांची इच्छा ही माझ्यासाठी आज्ञा आहे. मी वनवासात जाणारच, मी वनवासात जाऊन 14 वर्ष वनवासात राहणारच, माझ्या वडिलांच्या इच्छेच्या विरुद्ध मी जाणार नाही. मग लक्ष्मणाला आणखी राग आला आणि म्हणाला तू वनवासात जातोस, तुझ्यासारखा पुरुषार्थ असलेला महापुरुष वनवासात जाणार असेल तर या जगण्याला काय अर्थ आहे आणि ह्या आयुष्याला काय अर्थ आहे. राम असं म्हणाला की माझ्या वनवासात जाणं हे माझ्यासाठी माझ्या प्रारब्धाचा भाग आहे असं समज. राम प्रारब्धाच्या भाषा बोलतो आहे याचा अत्यंतिक राग लक्ष्मणाला आला. लक्ष्मणाला जे वाटलं ते वाटलं, पण आपल्या दिलेल्या शब्दाची प्रतारणा जी आहे ती रामानं कधी केलेली नाही. रामाचा यौवराज्याभिषेक करण्याचं दशरथाने ठरवलं. अयोध्येचे अनेक मांडलिक राजे होते. दशरथाने ठरवला, निर्णय घेतला आणि लोकांवर लादला असा प्रकार झाला नाही. दशरथांनी मांडलिक राजांना, अयोध्येचं नेतृत्व स्वीकारणाऱ्या अनेक ठिकाणच्या लोकांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की मला रामाला माझा उत्तराधिकारी म्हणून नेमायचं आहे, भावी प्रतिनिधी म्हणून नेमायचं आहे. असा माझा उत्तराधिकारी म्हणून माझ्या मुलाला नेमत असताना तुमचं काय मत आहे. प्रत्येकानं सांगितलं की दशरथाला की राजन, तू जर रामाला तुझा उत्तराधिकारी नेमणार असशील तर तुझ्यापेक्षा आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. रामाच्या नेतृत्वात रामाच्या कणखर छायेखाली जगणं आणि राहणं हे आम्हाला अधिक सुखकर आहे. आम्हाला त्याच्यापेक्षा अधिक आनंदाचा दुसरा कुठलाही क्षण नसेल, प्रसंग नसेल. तेव्हा आम्हाला जर रामाचं नेतृत्व मिळणार असेल आणि राम अयोध्येचा भावी राजा असेल तर आमच्यासाठी ती अत्यंतिक आनंदाची गोष्ट आहे. रामाबद्दलची ही खात्री जशी मंडलिक राजांना होती तशीच रामाच्या वागण्याची खात्री जी आहे ती सर्वांना होती. माणूस म्हणून रामाचं जे वेगळेपण आहे तेही आपण समजून घेतलं पाहिजे. रामानं सीतेचा त्याग केला, गर्भवती असलेल्या सीतेला वनवासात सोडून दिलं म्हणून रामावर अनेक आक्षेप घेणाऱ्यांनी घ्यायचे ते घेऊ देत. पण त्या काळात बहुपत्नीकत्वाची प्रथा अस्तित्वात असताना रामानं दुसरा विवाह कधी केलेला नाही, दुसरा विवाह करण्याची कल्पनाही मनामध्ये आणलेली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. सीतेचं अपहरण झाल्यानंतर रामाची अवस्था कशी झाली याच्या संदर्भामध्ये वाल्मिकी रामायणातली वर्णन वाचण्यासारखी आहे. वाल्मिकी रामायणातली वर्णन अशी आहेत की राम जो आहे तो सीतेचा शोध घेत लक्ष्मणाबरोबर पळत होता, चालत होता. चालताना ज्या मार्गाने जात होता त्या मार्गातल्या झाडांना, वेलींना राम मिठी मारत होता आणि म्हणत झाडांना आणि वेलींना शोकानं विवळ झालेला, शोकाकुल झालेला राम म्हणत होता की वेलींनो, माझ्या सीतेला पाहिलीत का? झाडांनो, माझी सीता इथून गेली का? माझी सीता तुम्ही पाहिलीत का? पत्नीवर अत्यंतिक प्रेम करणारा राम, पत्नीवर मनापासून प्रेम करणारा राम जो आहे तो वाल्मिकींनी या ठिकाणी दाखवलेला आहे. पत्नीवर इतकं प्रेम करणारा राम राजधर्माचं पालन करण्याची वेळ येते त्यावेळी पत्नीचं त्याग करायला तयार होतो. हेही रामाचं वेगळेपण जे आहे ते आपण समजावून घेतलं पाहिजे. राम नेता म्हणून कसा होता हे समजावून घ्यायचं असेल तर रामानं विभीषणाकडून करून घेतलेला पराक्रम, रामानं हनुमानाकडून करून घेतलेला पराक्रम, रामानं अंगदाला दिलेली स्फूर्ती आणि या सगळ्या वानर सेनेला बरोबर घेऊन समुद्र पार करून लंकेमध्ये रावणाविरुद्ध केलेलं युद्ध आणि त्या युद्धात मिळवलेला विजय ही सगळ्यात संस्मरणीय गोष्ट आहे. रावण हा बलाढ्य होता,
रावण हा शूर होता, रावण हा शक्तिमान होता, रावण हा क्रूर होता. तरीही अयोध्येच्या या सुपुत्रानं, भारत मातेच्या या सुपुत्रानं जगातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये भारताच्या भूमीच्या बाहेर जाऊन जो आहे तो त्याचा पराक्रम सिद्ध केला आणि रावणाचा पराभव केलेला आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. रामायणाचं युद्ध महाभारताच्या युद्धापेक्षा फार दिवस चाललेलं आहे. महाभारताचं युद्ध 18 दिवसात संपलेलं आहे. राम आणि रावणाचं युद्ध जे ते 85 दिवस चाललेलं होतं. रावणाकडे सर्व प्रकारची साधनं होती, रावणाकडे सर्व प्रकारची सामग्री होती, रावणाकडे असणारी शस्त्रास्त्र आधुनिक होती, रावणाकडे आधुनिक रथ होता. रावण रथातून आणि राम भूमीवरून लढत होते आणि देव पहिले 84 दिवस राम आणि रावणाचं युद्ध बघण्यासाठी आले होते. या युद्धात जर रावण जिंकला तर आपल्याला अत्यंत हाल करेल, आपल्याला अत्यंत त्रास देईल. या भीतीनं देव रामाला मदतही करायला तयार नव्हते आणि एका विषम युद्धाचा आनंद किंवा एक विषम युद्ध बघण्यातली गंमत जी आहे ती देव अनुभवत होते असं म्हणायला हरकत नाही. असं विषम युद्ध राम आणि रावणाचं चालू असताना या विषम युद्धामध्ये 85व्या दिवशी 84व्या दिवशी संध्याकाळी देवांच्या असं लक्षात आलं की इथून पुढे रामाचा पराभव होणं शक्य नाही. 85व्या दिवशी देवांनी रामाला रथ दिला. श्रीराम रथारूढ झाले. रथावर आरूढ झालेले श्रीराम एका बाजूला आणि रथावर आरूढ झालेला रावण दुसऱ्या बाजूला, असं राम रावणाचं युद्ध समोरासमोर सुरू झालं. आणि या समोरासमोरच्या युद्धामध्ये रामानं 85व्या दिवशी रावणाचा पराभव केला, रावणाचा वध केलेला आहे. रावणाचा वध रामानं करणं हा या सगळ्या रामायणातला क्लायमॅक्स आहे की दुष्ट शक्तीचा, पाशवी शक्तीचा, स्त्री शक्ती विरुद्ध अन्यायानं वागणाऱ्या व्यक्तीचा पराभव जो आहे तो शेवटी होऊ शकतो. हे खऱ्या अर्थानं रामाने जे आहे ते आपल्या कृतीतून दाखवलेलं आहे. रामचरित्रावर आक्षेप घेणाऱ्यांना जे घ्यायचे असतील ते घेऊ देत. रामाबद्दल ज्यांना वाईट बोलायचं आहे त्यांना बोलू देत. परंतु ज्याच्या जीवनात राम नाही त्याच्या जीवनात काय नाही. जय श्रीराम म्हणा नाहीतर जय सियाराम म्हणा, रामाचं नाव ज्याच्या मुखात आहे त्याच्या कृतीतूनही कधीतरी राम प्रगटले पाहिजेत. त्याच्या वागण्यातून कधीतरी श्रीराम जे आहेत ते बाहेर आले पाहिजेत. आपल्या भावंडांवर मनापासून रामानं केलेलं प्रेम हा तर एक अद्भुत प्रकार आहे. म्हणजे 14 वर्ष वनवासात राम चाललेले आहेत. राम कुठे ट्रिपला चाललेले नाहीत, राम कुठं फिरायला चाललेले नाहीत, राम कुठं टूरला चाललेले नाहीत. अशा परिस्थितीत कुठला भाऊ भावाबरोबर 14 वर्ष वनवासात जायला तयार होईल. पण लक्ष्मण तयार झालेला आहे. नुसता तयार झालेला नाहीये तर लक्ष्मणानं सांगितलं, म्हणजे वनवासात जाणं हा रामाच्या प्रार्थनाचा भाग होता. रामाच्याच भाषेत सांगायचं झालं तर की त्याला वनवासात जाणं भागच होतं. पण लक्ष्मणाला वनवासात जाणं भाग नव्हतं. वनवासात जाणं हा लक्ष्मणाच्या प्रार्थनाचा भाग नव्हता. लक्ष्मणानं स्वतःच्या हट्टानं वनवास स्वतःसाठी ओढवून घेतलेला होता. इतकं लक्ष्मणाचं प्रेम जे ते रामावर होतं. भावाला अशी ओढ लागावी असं प्रेम करणारा राम हा खरोखर जगामध्ये आदर्श आहे. म्हणजे गमतीचा प्रकार असा आहे की राम पुन्हा अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर रामाने थेट जे ते या गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला नाही. अयोध्येच्या मागं एक काही मुक्काम असताना रामाने हनुमानलाला मारुतरायाला सांगितलं की तू अयोध्येमध्ये जा, तू भरताची भेट घे. भरत काय म्हणतोय ते बघ. 14 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. त्याची इच्छा आहे का मी परत यावं असं? त्याला असं वाटतंय का मी अयोध्येत येऊन अयोध्येचा राजा व्हावं? त्याला असं वाटतंय का की मी अयोध्येत परत आलं तर बरं होईल? की तो अयोध्येचं राज्य सांभाळण्यात मग्न झालेला आहे. अयोध्येचा राजा म्हणून त्याला अतिशय समाधान वाटतंय. अयोध्येचा राजा म्हणून तो सुखात आहे. तसं असलं तर मी अयोध्येला परत येणार नाही, मी पुन्हा वनवासात राहीन, मी बाहेर राहीन, पण मला अयोध्येला जायची इच्छा नाही. भावावर इतकं प्रेम करणारा एकही भाऊ रामाचा सख्खा भाऊ नाहीये. राम हा कौशल्याचा एकमेव मुलगा आहे, थोरला मुलगा आहे, धाकटा मुलगा तोच आहे. रामाला कोणी सख्खं भावंड नाही. ही तिन्ही भावंड रामाची जी आहेत ती सावत्र भावंड आहेत. परंतु या तिन्ही भावंडांवर रामानं अत्यंतिक प्रेम केलेलं आहे. मारुती हनुमान जो आहे तो अयोध्येमध्ये गेला. रामाचे जोडे जे आहेत ते समोर ठेवून राज्यकारभार करणारा भरत त्यानं पाहिला. राम कधी येतोय याची वाट बघत बसणारा भरत त्यानं पाहिला आणि त्याच्या लक्षात आलं. मारुतरायानं खरा निरोप रामाकडे कळवला की भरत तुझ्या आतुरतीने वाट पाहतोय. भरताला तुमच्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये पूर्णत्व येणार नाही, तेव्हा तुम्ही अयोध्येला जा. एवढी भावाची काळजी करणारा राम हा आजच्या काळामध्ये नुसतं जय श्रीराम आणि जय सियाराम म्हणून उपयोग नाही. भावांसाठी एवढं करणारा राम जो आहे तो आपल्या मुखातून बाहेर पडत असताना रामासारखं कधीतरी वर्तन झालं पाहिजे.
उत्तर रामायण हे घडलेलं आहे की काल्पनिक आहे ह्याच्याबद्दल शंका आहे, परंतु उत्तर रामायणामधला रामानं सीतेला जे आहे ते वनवासामध्ये सोडलं, ती गर्भवती होती. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर अशा परिस्थितीत सीतेनं असंख्य डोमेस्टिक व्हायलन्सच्या असंख्य केसेस रामावर केल्या असत्या आणि रामाला फार मोठं कॉम्पेन्सेशन द्यावं लागलं असतं आजच्या भाषेमध्ये. असला प्रकार होऊ शकतो, परंतु राज्यकर्ता असलेल्या रामानं राजधर्माचं पालन केलेलं आहे. राजाच्या पत्नीचं चारित्र्य जे आहे ते संशयातीत असावं. राजाच्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल कधीच कोणी काही बोलू नये ही राजा म्हणून राजाकडून असलेली एका सामान्य नागरिकाची अपेक्षा सुद्धा पूर्ण करत असताना रामानं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य दुःखमान केलेलं आहे, स्वतःच्या पत्नीचं आयुष्य दुःखी केलेलं आहे, परंतु प्रजेच्या प्रत्येक अपेक्षेला पुरा पाडण्याचा प्रयत्न रामानं केलेला आहे. म्हणजे अगदी उत्तर रामायण खरंच असं ठरलं तरी उत्तर रामायणामध्ये रामानं राजसूय यज्ञ केला. राजसूय यज्ञाच्या वेळी राजानं आणि राणीनं जे आहे ते यज्ञाला बसायचं असतं. रामाबरोबर यज्ञाला बसायला कुठलीही स्त्री जगातली त्या काळातली तयार झाली होती. राम राजा होता, अयोध्येचं वैभव होतं, एवढा मोठा पराक्रम केलेला होता, नाव होतं, लौकिक होतं, देखणं व्यक्तिमत्व होतं आणि मोठं वलय होतं. अशा परिस्थितीत रामाशी विवाह करायला कुठलीही स्त्री तयार झाली असती आणि रामावरही तसं कोणतं बंधन नव्हतं. परंतु रामानं सीतेची मूर्ती केलेली आहे आणि त्या सीतेच्या मूर्तीला शेजारी ठेवून जे आहे ते सगळे धार्मिक विधी पार पाडलेले आहेत. हेही रामाचं सीतेवरचं प्रेम व्यक्त करणारी घटना आहे असं मला वाटतं. रामाचं सीतेवर किती प्रेम होतं आणि सीतेचं रामावर किती प्रेम होतं हे दोघांना एकमेकांच्या सोबतीनं जंगलात जाण्याचा प्रसंग आला त्याचवेळी सर्वांना कळालं, त्याचवेळी सगळ्यांच्या लक्षात आलं. म्हणजे पती जर वनवासात चाललेला आहे तर आजच्या काळातली पत्नी म्हणाली असती की तुम्हाला वनवासात जायचं आहे, काय हरकत नाही, 14 वर्ष जायचं आहे, ठीक आहे, मला माझ्या माहेरी सोडायची व्यवस्था करा, जा, व्यवस्थित राहा, व्यवस्थित या, आल्यावर भेटू. परंतु सीतेनं सांगितलं की तुझ्याबरोबर वल्कलं नेसून मी बरोबर येईन. माझ्या आईवडिलांनी मला सांगितलेलं आहे की जिथं तुझा पती असेल तिथंच तुला थांबलं पाहिजे, तिथंच तुला राहिलं पाहिजे, मी तुमच्याशिवाय येऊ शकत नाही. रामानं सीतेला भीती घालण्याचा प्रयत्न केला की बाई ग, जंगल म्हणजे तुला गंमत वाटते का? जंगल म्हणजे ही सगळी वाल्मिकी रामायणातली वर्णन आहे. जंगल म्हणजे साधन आहे, जंगलात वन्य श्वापद आहेत, वन्य प्राणी आहेत, तू कशी राहशील तिथं? सीता हसली रामाकडे बघून. राम म्हणाला की अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पती पत्नीचा संवाद वाचतोय की काय, ऐकतोय की काय असं आपल्याला वाटतं. सीता हसल्यानंतर राम म्हणाला की तुला हसण्याचं काय कारण आहे, हसतेस कशासाठी? सीता म्हणाली की मला असं वाटत होतं की माझ्या वडिलांनी माझा विवाह एका शूर आणि पराक्रमी पुरुषाशी केलेला आहे, परंतु माझ्याबरोबर राम असताना, श्रीराम असताना जे आहे ते जंगलात मला भीती वाटेल आणि जंगलातील वन्य श्वापद जे आहेत त्याची मला भीती दाखवण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर माझ्या वडिलांनी नेमकं काय केलेलं आहे हा मला प्रश्न पडलेला आहे. रामाने चर्चा थांबवली आणि सांगितलं तुझी माझ्याबरोबर वनवासात यायची इच्छा आहे, आता अधिक बोलू नकोस, चल. हे सगळे प्रेमाचे प्रसंग आहेत राम आणि सीतेच्या सहजीवनातले. हे सगळे प्रसंग बघितले तर पत्नीवर अत्यंतिक प्रेम करणारा एक पत्नीव्रती राजा जो आहे तो रामापूर्वी कुठं नव्हता आणि रामानंतर कुठं महाभारतामध्ये दिसत नाही आणि इतर कालखंडामध्ये दिसत नाही. जेव्हा एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करण्याची पद्धत होती, राजकारण म्हणून विवाह केला जात होता, रामाच्या घराण्यातही अनेकांनी अनेक विवाह केलेले होते, तेव्हा एकाच स्त्रीशी विवाह करायचं आणि एक पत्नी सांभाळण्याचं व्रत म्हणून ते सांभाळायचं हे रामानं केलेलं आहे. रामानं स्वतःच्या शब्दाला किंमत दिलेली आहे, रामानं स्वतःच्या तत्वांना किंमत दिलेली आहे आणि म्हणून आजही भारतातली जनता श्रीरामाच्या राज्याचं स्वप्न बघते. आजही रामराज्य हवं असं माणसं म्हणत असतात. रामराज्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन सुखी होतं, रामराज्यामध्ये कुणावर अन्याय होत नव्हता, रामराज्यामध्ये सामान्य माणसाच्या आयुष्याला अर्थ होता आणि सामान्य माणसाची काळजी घेणारा राम सदैव त्यांच्यासोबत होता. म्हणून जय श्रीराम म्हणायचं, म्हणून जय सियाराम म्हणायचं. जे म्हणायचं असेल ते म्हणा, जय सियाराम म्हणालात तरी हरकत नाही, जय श्रीराम म्हणालात तरी हरकत नाही, जे शब्द वापरायचे असतील ते वापरा. परंतु तुमच्या आयुष्यात जर काही खरोखरच मिळवायचं असेल तर रामाच्या कृतीचा, रामाच्या वर्तनाचा थोडा अंश आपल्यामध्ये यावा. राम ज्या पदचिन्हावर चालले, ज्या संस्काराच्या पदचिन्हावर श्रीरामाची वाटचाल झाली, त्या संस्काराच्या पदचिन्हावर 4 पावलं टाकण्याची इच्छा जी आहे ती आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे. आणि आजच्या या गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्तानं ही रामाच्या पदचिन्हावर, रामाच्या विचाराच्या, रामाच्या संस्काराच्या, रामाच्या जीवन प्रवाहाच्या, रामाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांमध्ये राम कसे वागले त्याप्रमाणे पुढे जाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
जय सियाराम, जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी.